हाय फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपण पुन्हा न्यू क्वेश्चन घेऊन आलो आहे. कालचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये थोडेफार व्हरायटीज होत्या, पण आजचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आणखी व्हरायटीज आहेत. तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आज तुम्ही पहिली वेळ जर आपल्या चॅनलला जर भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि सबस्क्राईब करत असताना तोच व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही. तर बघा क्वेश्चन कशा पद्धती आहे. क्वेश्चन अवेलेबल आहे आपल्याकडे. द बॅलन्स शीट ऑफ श्याम ट्रेडर्स पुणे इज ॲज फॉलो. पार्टनर शेअर्स प्रॉफिट अँड लॉस ॲज 5:2:3. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. ओके, तर कंडिशन काय सांगितलं आपल्याला. श्याम ट्रेडर्स पुणे यांची जी काही इंडस्ट्रीची ट्रेडर्स कंपनी आहे तर त्या ठिकाणची काही आपल्याला अकाउंट्स प्रिपेअर करायला सांगितलेले. तर त्या ठिकाणी 3 पार्टनर्स होते. 3 पार्टनर्स कोण कोण होते तर त्यापैकी रंबा, मेनका आणि उर्वशी अशा प्रकारच्या 3 पार्टनर्स होते. आणि त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो होता तो रेशो दिला होता आपल्याला 5:2:3. आणि एक बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली. ती बॅलन्स शीट कशा पद्धतीने ती बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ती बॅलन्स शीट कशा पद्धतीने आहे ती बघा. आता लायबिलिटी साईडला दिलेल्या कंडिशन. कॅपिटल अकाउंट रंबा 36,000, मेनका 32,000, उर्वशी 17,600 रुपीज. हा जो काही टोटली बॅलन्स आहे ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर आणखी कंडिशन दिलेले आहे. क्रेडिटर्स 20,000 रुपीज हा बॅलन्स ट्रान्सफर होतो लायबिलिटी साईडला. बिल्स पेएबल 1,200 रुपीज हा सुद्धा बॅलन्स ट्रान्सफर होईल लायबिलिटी साईडला. आणि त्यानंतर शेवटची कंडिशन दिलेली जनरल रिझर्व 14,000 रुपीज हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जितके पार्टनर असतील त्या सगळ्या पार्टनरला डिस्ट्रीब्युशन त्यांच्या शेअरिंग रेशोनुसार. ओके, ऍडमिशन टॉपिक मध्ये जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचो, पण आता रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप मध्ये जो काही जनरल रिझर्व असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल किंवा अदर जे काही बॅलन्स द्यायचं असेल तर ते सगळे आपल्याला काय करायचे डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे त्यांच्या शेअरिंग रेशोनुसार. म्हणजे जनरल रिझर्व ट्रान्सफर करणार आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर असे सेट दिलेल्या कंडिशन. प्लांट अँड मशिनरी 32,000 रुपीज, बिल्डिंग 40,000 रुपीज, स्टॉक 20,400 रुपीज, डेटर्स 16,800 रुपीज मायनस 800, आउटर कॉलम बॅलन्स 16,000 रुपीज, बँक 12,400 रुपीज. हे जे काही टोटली असेट आहे या सगळ्याच्या सगळे ट्रान्सफर करायचे आहेत बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ही झाली टोटली आपली ट्रान्सफर टेज झाल्यानंतर नेक्स्ट काही कंडिशन प्रोव्हाइड केल्या. त्या कंडिशन कशा पद्धतीने आहेत बघा. मेनका रिटायर्ड फ्रॉम the business on a 1st April 2019 on the following terms. The asset were revalued as under. 1st April 2019 ला मेनका नावाची जी काही पार्टनर्स होते ती बिझनेस मधून लेफ्ट झाली म्हणजेच रिटायर झाली, राईट. आणि रिटायर होत असताना त्यांची डेट किती सांगितली 1st एप्रिल 2019. मग 1st एप्रिल 2019 ला जेव्हा मेनका बिझनेस मधून रिटायर झाली तेव्हा त्यावेळेला काही असेट रिव्हॅल्यू झाल्या होत्या. त्या रिव्हॅल्यू झालेल्या असेट कशा पद्धतीने ते बघा. फर्स्ट दिली होती स्टॉक 28,000 रुपीज आणि स्टॉकचा बॅलन्स होता आपल्याकडे 20,400 रुपीज. किती होता 20,400. ओपनिंग बॅलन्स 20,400, क्लोजिंग बॅलन्स 28,000 रुपीज. टोटली इन्क्रीमेंट होती त्याच्यामध्ये जवळपास 7,600 रुपीज ना. कितीने 7,600 रुपीज ना. मग हा जो बॅलन्स आहे तो काय होतोय स्टॉक मध्ये ऍड होतोय म्हणजेच ऍड रिव्हॅल्यू म्हणून. फर्स्ट इफेक्ट रेकॉर्ड करणार आपण स्टॉक मध्ये ऍड म्हणून, आणि सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला. आणि क्रेडिट साईडला ट्रान्सफर काय करतो ह्याचा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे तरी पुन्हा सांगतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करण्याचा एकमेव उद्देश प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटली आपला नॉमिनल अकाउंट असतो, आणि नॉमिनल अकाउंटची क्रेडिट साईड टोटली इन्कम अँड गेन्सने इन्क्लुडिंग असते. ओके, म्हणून जो की आपला एक्स्ट्रा बॅलन्स असेल, असेट वाढत असेल, जेव्हा आपला बॅलन्स ऍड होईल असेट साईडला तेव्हा आपण तो ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कंडिशन नंबर सेकंड त्याच्यात दिलेली आहे. बिल्डिंग इज एप्रिसिएटेड बाय 10%. बिल्डिंग 10% एप्रिसिएट करायची. एप्रिसिएट म्हणजे काय 10% बॅलन्स इन्क्रीमेंट करायचा आहे. आणि बॅलन्स जर इन्क्रीमेंट करायचा असेल तर दोन इफेक्ट होणार. फर्स्ट इन बिल्डिंग मध्ये ऍड करायचा आणि सेकंड इफेक्ट मात्र त्याचा रेकॉर्ड करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुन्हा का रेकॉर्ड केला कारण की बॅलन्स इन्क्रीज होतोय. जो बिल्डिंग बॅलन्स होता आपल्याकडे 40,000 रुपीज
प्लस 10% बॅलन्स काय झाला याच्यामध्ये इन्क्रीज झाला, ॲप्रिशिएट झाला. आणि जर ॲप्रिशिएट जर बॅलन्स होत असेल तर त्या ठिकाणी आपण फर्स्ट इफेक्ट बिल्डिंग मध्ये ऍड करणार आणि सेकंड इफेक्ट पुन्हा कुठे रेकॉर्ड करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कंडिशन नंबर त्याच्यात थर्ड दिलेली आहे, आरडीडी इज टू बी इन्क्रीजिंग अप टू ₹1000. 1000 पर्यंत पुन्हा आरडीडी वाढलेली आहे. जर आरडीडी वाढत असेल तर ती आपल्याला कमी करावी लागते. कंपल्सरी लक्षात ठेवायचं, ही ऍडजस्टमेंट प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग राहणार आहे आरडीडीची, राईट. आणि आरडीडीचे दोन इफेक्ट कंपल्सरी होणार, फर्स्ट इन लेस आणि सेकंड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. ओके, मग हे जे काही ₹1000 आहे हे ₹1000चा फर्स्ट इफेक्ट आपल्याला लेस करायचा आहे डेटर्स मधून. आणि जो की जी काही कंपॅरिझन असेल ते कंपॅरिझन मधून जो बॅलन्स येईल तो बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट ऑर क्रेडिट साईडला. आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करत असताना याचा सेकंड इफेक्ट फायनली फाइंड आउट करूया. ओके, त्यानंतर कंडिशन नंबर त्याच्यातली नेक्स्ट दिलेली आहे फोर्थ नंबरची, प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. प्लांट अँड मशिनरीवर आपल्याला 10% डेप्रिसिएट बॅलन्स आहे. या अगोदर आपण बिल्डिंगवर ॲप्रिशिएट बघितला, आता काय डेप्रिसिएट. ॲप्रिशिएशन म्हणजे बॅलन्स इन्क्रीज होणे, डेप्रिसिएशन म्हणजे बॅलन्स डिक्रीज होणे. बॅलन्स जर डिक्रीज झाला तर डिक्रीज होणे म्हणजे काय, बॅलन्स कमी झाला. आणि जर तो कमी होत असेल तर सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होतो त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि डेबिट साईडला रेकॉर्ड का करतोय, कारण की टोटली आपल्या एक्सपेन्सेस आणि लॉसेस असतो, म्हणून त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करावा लागेल. डेप्रिशिएशनचा बॅलन्स म्हणजे त्याचे दोन इफेक्ट कोणते होणार, प्लांट अँड मशिनरी मधून फर्स्ट इफेक्ट लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. ओके, कंडिशन नंबर नेक्स्ट, the goodwill of retiring partner is valued at ₹8,000 and the remaining partner decided that goodwill be returned back in their net profit sharing ratio which will be 5:3. आता हे ठिकाणी काय सांगितलं आपल्याला त्यांनी की गुडविल रिटर्न करायची, गुडविल आपल्याला मिळाली, राईट. फर्स्ट इन कोणी गुडविल दिली ती आपल्याला रिटायरिंग पार्टनरने काय सांगितले, गुडविल the goodwill is the retiring partner is valued at ₹8,000. 8,000 रुपये रिटायरिंग पार्टनरची गुडविल आहे. ही 8,000 रुपये जर रिटायरिंग पार्टनरची गुडविल जर असेल तर या गुडविलचे दोन इफेक्ट रेकॉर्ड करायचे. फर्स्ट इन दोन इफेक्ट कोणकोणते, फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स मध्ये ऍड करायचा आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याच्याच अकाउंटला काय करायचं ते रेकॉर्ड करायचा. हे झाले दोन इफेक्ट. त्यानंतर पुन्हा काय सांगितलं त्यांनी, the and remaining partner decided that goodwill be written back in the net profit sharing ratio, new profit sharing ratio. आणि त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला 5:3. मग जे 8,000 रुपये ते पुन्हा रिटर्न बॅक करायचे आहेत, गुडविल मायनस करायची. थर्ड इफेक्ट असेल कॅश बॅलन्स म्हणून लेस आणि फोर्थ इफेक्ट असेल कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला फक्त न्यू पार्टनर जे राहतील त्यांनाच. ओके, म्हणजे कोण कोण जे बिझनेसला कॅरी ऑन करणार त्या पार्टनरला त्यांचा रेशो दिलेला आहे 5:3. या रेशोनुसार 8,000 रुपये आपल्याला काय करावं लागेल, डिस्ट्रीब्युशन. हे झाले 4 इफेक्ट गुडविलचे. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट दिली, अमाऊंट ड्यू टू मेनका इज टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. जे काही मेनकाचा बॅलन्स आहे तो बॅलन्स काय म्हणून ट्रान्सफर करायचा आपल्याला, लोन अकाउंट म्हणून. मग लोन अकाउंट म्हणून ट्रान्सफर जर करत असेल तर ही एक इन्फॉर्मेशन आहे आणि या इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला इफेक्ट सुद्धा घ्यावे लागतात. ते इफेक्ट आपण डायरेक्टली जेव्हा आपण बॅलन्स ट्रान्सफर करणार त्यावेळेला चेक करूया. आणि आपल्याला प्रिपेअर करायचं सांगितलेलं आहे, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो. त्यानंतर पार्टनर कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता ही जी काही ट्रान्सफरटेज होती डायरेक्टली आपण ट्रान्सफरटेज आता सॉल्व्ह करूया. ट्रान्सफरटेज सॉल्व्ह करत असताना फर्स्ट इन आपण काय करतो, लायबिलिटी साईड ट्रान्सफर करतो. मग लायबिलिटी साईड ट्रान्सफर करत असताना फर्स्ट कंडिशन कॅपिटल अकाउंट. कॅपिटल बॅलन्स मध्ये कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करत असताना कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. कंपल्सरी कॅपिटल बॅलन्स कुठे ट्रान्सफर करतो, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि बॅलन्स दिलेला आहे 36,000, त्यानंतर 32,000 आणि लास्ट पार्टनरचा आहे 17,600. ओके, हा झाला आपला टोटली जो काही कॅपिटल फंड दिला होता तो. त्यानंतर क्रेडिटर्सचा बॅलन्स दिलेला आहे 20,000 रुपीज. क्रेडिटर्स 20,000. बिल्स पेबल सुद्धा प्रोव्हाइड केले 1,200 रुपीजचे, ते सुद्धा रेकॉर्ड करायचे. बिल्स पेबल किती होते 1,200 रुपीज. आणि लास्ट टाइम दिलं होतं जनरल रिझर्व. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचं आहे 5:3:2 या रेशोनुसार. मग या ठिकाणी टायटल द्यायचा बाय जनरल रिझर्व, काय असेल बाय जनरल रिझर्व. आणि जनरल रिझर्वचा बॅलन्स दिलेला आहे 14,000 रुपीज. किती आहे
14,000 रुपये आणि यांचा रेशो किती आहे 5:3:2 या तिघांची ऍडिशन होते 10 राईट. मग याला 10 ने जर डिवाइड केला आपण तर आन्सर येतं 1,400 राईट. मग आता ह्या ठिकाणी काय करायचं आता ह्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग 1,400 पहिले लास्ट पार्टनरला देऊ आपण 4,200, सेकंड पार्टनरला 2,800 आणि फर्स्ट पार्टनरला 7,000. किती आहे 7,000. टोटल सगळ्यांची मिळून किती पाहिजे 14,000. 4,200 प्लस 2,800 इज इक्वल टू 7,000 प्लस 7,000 14,000 राईट. ही झाली टोटली आपली लायबिलिटी साईड ट्रान्सफर. त्यानंतर असेट साईड ट्रान्सफर करायची आणि असेट साईड ट्रान्सफर करत असताना कंडिशन प्लांट अँड मशिनरी फर्स्ट इन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स इंटरला ठेवावा लागेल ऍडजस्टमेंट असल्यामुळे 32,000 रुपीज. बिल्डिंग 40,000 बिल्डिंग 40,000. त्यानंतर स्टॉक 20,400 स्टॉक 20,400. नेक्स्ट कंडिशन आहे डेटर्स. डेटर्सचा बॅलन्स आहे 16,800 रुपीज. आणि लास्ट कंडिशन त्याच्यानंतर बँक काय बँक बॅलन्स दिलेला आहे 12,400 रुपीज. 12,400 रुपीज हा जो बँक बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे राईट. हे झाले टोटली आपली असेट अँड लायबिलिटी साईड ट्रान्सफर राईट. ही दोन्ही साईड ट्रान्सफर झाल्यानंतर कंडिशन आता सॉल्व्ह करायची आहे आणि कंडिशन सॉल्व्ह करत असताना कंडिशन फर्स्ट जे काही असेट अँड लायबिलिटीज होत्या ह्या रिव्हॅल्यू झाल्या होत्या आणि रिव्हॅल्यू होत असताना प्रोसेस कशा पद्धतीने ती बघा. आता त्या अगोदर 1 एप्रिल 2019 ला बिझनेस मधून रिटायर पण झालं होतं मेन काम म्हणजे पार्टनर नंबर सेकंड ही जी काय रिटायर झालेली. लक्षात ठेवायचं पार्टनर रिटायर पण झालं. ओके. कंडिशन नंबर फर्स्ट सांगितली होती स्टॉक ॲट रुपीज 28,000. स्टॉकचा बॅलन्स किती सांगितलं आपल्याला 28,000 रुपये राईट. मग 28,000 आणि 20,400 दोघांचं कंपॅरिझन किती होतंय 7,600 राईट. मग हा बॅलन्स ऍड करायचा की लेस डेफिनेटली ऍड करावा लागतंय. 20,400 प्लस 7,600 बरोबर 28,000. ओके. मग या ठिकाणी टायटल द्यायचा ऍड रिव्हॅल्यू आणि जो बॅलन्स येतोय तो ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक अकाउंट. बॅलन्स असेल ते 7,600 रुपीज. हे झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन सांगितली होती त्याच्यामध्ये बिल्डिंग ॲप्रिशिएटेड बाय 10%. बिल्डिंग मध्ये 10% बॅलन्स वाढवायचा आहे. ॲप्रिशिएट म्हणजे काय बॅलन्स वाढतो आणि ॲप्रिशिएट करत असताना 10% बॅलन्स येईल 4,000 रुपीज. टोटल बॅलन्स 44,000. मग या ठिकाणी जे 4,000 रुपीजचं बिल्डिंग वाढली होती त्याचा सेकंड इफेक्ट पुन्हा ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्डिंग अकाउंट आणि बॅलन्स असेल 4,000 रुपीज. हे झाले दोन कंडिशन आतापर्यंत ट्रान्सफर. त्यानंतर थर्ड कंडिशन सांगितली होती आपल्याला आरडीडी मेंटेन करायची सांगितली होती 1,000 ने इन्क्रीज झाली होती ती लेस करावं लागेल. मग डेटर्स मधून आरडीडी लेस करायची. आरडीडी 1,000. रिमेनिंग बॅलन्स किती उरेल आपल्याकडे आता हे 15,800 रुपीज. किती होत आहे 15,800 रुपीज. आता कंपॅरिझन आहे राईट. ओल्ड बॅलन्स शीट किती होती 16,000. न्यू बॅलन्स शीट किती होते 15,800 रुपीज. मग डिफरन्स किती होतोय 200 रुपीज. 200 रुपीजचा आपला टोटली काय झालेला आहे लॉस झालेला आहे. मागच्या वर्षीची जी बॅलन्स शीट होती त्याच्यामध्ये बॅलन्स होता 16,000 रुपये. किती होता 16,000 रुपये डेटर्सचा होता आणि ह्या वर्षी किती आहे 15,800 रुपये म्हणजे 200 रुपयाचा पुन्हा काय झालेला आहे लॉस झाला. आणि लॉस जर होत असेल तर ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आणि ह्या ठिकाणी टायटल असेल टू आरडीडी. बॅलन्स असेल 200 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिसिएशन होतं 10%. ओके. लेस डेप्रिसिएशन 10%. 32,000 रुपीज फॉर डेप्रिसिएशन 10%. 3,200 रुपीज. ओके. 32,000 वर 3,200 रुपीज मायनस जो डेप्रिसिएशन आहे तो चार्ज केल्यानंतर आउटर कॉलमचा बॅलन्स राहिला पाहिजे आपल्याकडे 29,800 रुपीज. 29, 30, 31, 32 राईट 29,800 रुपीज. 28,800 रुपीज. ओके. तो बॅलन्स रिमेनिंग राहील आणि ज्या ठिकाणी जे 3,200 रुपीज आपण या ठिकाणी मायनस केले त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू प्लांट अँड मशिनरी.
प्लांट अँड मशिनरी बॅलन्स असेल 3200 रुपीज. ओके, यानंतर आता गुडविलची कंडिशन. गुडविलचे आपण किती इफेक्ट घ्यायची विचार केला होता? 4 इफेक्ट. ते 4 इफेक्ट कशा पद्धतीने घेणार? आता फर्स्ट थिंग, जो बॅलन्स होता, मी हा जो बॅलन्स थोडासा वरती रेकॉर्ड करून देतो. 12400 ऍड गुडविल. रिटायरिंग पार्टनर कोण आपली? मेनका. मेनकाची गुडविल दिलेली 8000 रुपीज. टोटली बॅलन्स 20400. जे 8000 रुपीज ऍड झाले त्याचा फर्स्ट इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट किंवा गुडविल अकाउंट म्हणून गुडविल मेनकाला बॅलन्स जाते 8000 रुपये. ओके, आणि त्यानंतर हे जी गुडविल होती ती आपल्याला काय करायला सांगितलं होते? रिटर्न बॅक करायची होती. रिटर्न बॅक करत असताना हा जो बॅलन्स आहे पूर्ण जसं तसं काय करा? मायनस करा लेस गुडविल म्हणून. आणि गुडविल म्हणून जर मायनस करत असाल तर या ठिकाणी जो टोटल बॅलन्स होता तो मायनस झाला की बॅलन्स होते 12400 रुपीज. आणि हे 8000 रुपीज आहे, हा बॅलन्स जो आहे तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा होता. त्यांनी रेशो प्रोव्हाइड केला होता आपल्याला त्यासाठी 5:3. काय रेशो प्रोव्हाइड केला? 5:3. 8000 रुपीजचं ह्याच्यानुसार डिस्ट्रीब्युशन करून द्यायचं आहे. आणि या ठिकाणी टायटल द्यायचं आहे टू बँक अकाउंट आणि ब्रॅकेट मध्ये गुडविल. किती बॅलन्स आहे? 8000 रुपये, राईट. आणि रेशो किती? 5:3 म्हणजे दोघांची टोटल 8 येते. मग या ठिकाणी फर्स्ट पार्टनरला येईल 5000 रुपीज आणि लास्ट पार्टनरला बॅलन्स आहे 3000 रुपीज. ओके, हे झालं त्यांचं डिस्ट्रीब्युशन 8000 रुपीज. त्यानंतर लास्ट कंडिशन सांगितली होती आपल्याला, अमाऊंट ड्यू टू मेनका इज टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. जो मेनकाचा बॅलन्स येईल तो मेनकाचा बॅलन्स काय करायचा आपल्याला? जसं तसा ट्रान्सफर करायचा आहे लोन अकाउंट म्हणून. ओके, म्हणजे सगळ्या कंडिशन आपल्या आतापर्यंत ट्रान्सफर झाल्यात. आता काय करायची आपल्याला? सगळ्यांची टोटल करायची. आणि टोटल करत असताना या ठिकाणी फर्स्ट थिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल करावं लागेल. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणती साईड जास्त ही कम्पेअर करणं. या डेबिट साईडला बॅलन्स येतोय 3400 रुपीज डेबिटचा बॅलन्स आहे. आणि क्रेडिटचा बॅलन्स आहे, चेक करा, 7000 प्लस 4000 11000 प्लस 600 11600 रुपीज. ओके, मग 11600 रुपीज जो क्रेडिटचा जास्त आहे तो डेबिटचा सुद्धा रेकॉर्ड करा. आणि त्याच्यामधून 3400 रुपीज काय करायचे आता? मायनस करायचे आहेत. आणि तो जर बॅलन्स आपण मायनस केला तर बॅलन्स होतो आपल्याकडे 8200 रुपीज. किती होतो? 8200 रुपीज. आणि हा बॅलन्स उरल्यानंतर ह्या बॅलन्सचा डिस्ट्रीब्युशन करायचं आहे 5:3 या रेशो मध्ये. पहिले ह्या ठिकाणी टायटल द्या टू कॅपिटल अकाउंट आणि ब्रॅकेट मध्ये बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, तिन्ही पार्टनरचं नाव रंभा, मेनका आणि लास्ट पार्टनर उर्वशी. आता ह्यांचं डिस्ट्रीब्युशन 8200 चं या रेशोनुसार जर डिस्ट्रीब्युशन केलं तर डिस्ट्रीब्युशन येतं फर्स्ट पार्टनरला 4100 रुपीज, सेकंड पार्टनरला जो काही डिस्ट्रीब्युशन असेल तो असेल 1640 रुपीज आणि लास्ट पार्टनरला 2460 रुपीज. अशा पद्धतीने जे काही आपलं जो काही डिस्ट्रीब्युशन असेल तो डिस्ट्रीब्युशन होईल. आणि हा डिस्ट्रीब्युशन झालेला जो काही बॅलन्स आहे ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि डेबिट साईडला ट्रान्सफर करत असताना डेबिटचा बॅलन्स ट्रान्सफर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि क्रेडिट साईडला ट्रान्सफर करत असताना हा जो बॅलन्स आहे जशाचा तसा कॉपी पेस्ट करा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स कॅरी ऑन करा 4100 1640 आणि 2460 राईट. सगळे आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फर्स्ट इन क्लोज झाला. आता लास्ट नेक्स्ट कोणते? पार्टनर कॅपिटल अकाउंट आहे. आणि पार्टनर कॅपिटल अकाउंट फर्स्ट इन मेनकाचा क्लोज करायचा. आणि मेनकाचा क्लोज करत असताना टोटल, आता या ठिकाणी टोटल करत असताना मेनकाची टोटल काय येणार आहे? या ठिकाणी टोटल आहे बघा 32000 रुपीज. ओके, 32000 प्लस 2800 प्लस 8000 प्लस 1640 रुपीज. ओके, आणि ह्यांची काय करायची आपल्याला? टोटल करायची. आणि टोटल करत असताना तर टोटल फर्स्ट इन आपण कोणाची करणार होतो? मेनकाची. आणि मेनकाची टोटल येते 44400. किती ती? 44000 रुपीज, सॉरी 44440 रुपीज येते. 44440 रुपीज. डेबिटचा सुद्धा तोच बॅलन्स रेकॉर्ड करा 44440 रुपीज. 44440 रुपीज मधून 0 मायनस केले की बॅलन्स होतो 44440
40 रुपीज, याला टायटल द्यायचं आहे टू लोन अकाउंट, काय टायटल द्यायचं आहे लोन अकाउंट, आणि हा जो बॅलन्स आलेला आहे तो ट्रान्सफर करायचा लायबिलिटी साइडला लोन म्हणून ट्रान्सफर करायचा. लोन म्हणून ट्रान्सफर करत असताना मेन का लोन अकाउंट, आणि लोन अकाउंटला बॅलन्स असेल 44,440 रुपीज. ओके, त्यानंतर नेक्स्ट इन फर्स्ट पार्टनरची टोटल करायची. फर्स्ट पार्टनरची टोटल येईल बघा 36,000 प्लस 7,000 प्लस 4,100, टोटल असेल 47,100 रुपीज. ओके, 47,100 रुपीज मधून 5,000 रुपीज काय करायचे आपल्याला मायनस करायचे, बॅलन्स उरेल 42,100 रुपीज. आणि लास्ट पार्टनरची टोटल करू घ्या आणि नंतर याला टायटल देऊया. ओके, लास्ट पार्टनरची टोटल 17,600 प्लस 4,200 प्लस 2,460 रुपीज, टोटली बॅलन्स येईल 24,260 रुपीज. 24,260 रुपीज. त्यापैकी मायनस करायचे आपल्याला 3,000 रुपीज, बॅलन्स उरेल आपल्याला 21,260 रुपीज. 21,260 रुपीज. हा जो बॅलन्स उरला याला टायटल द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरेट आउट, आणि हा जो काही बॅलन्स असतो ट्रान्सफर होईल आपला लायबिलिटी साइडला, आणि लायबिलिटी साइडला ट्रान्सफर करत असताना ह्या ठिकाणी टायटल असेल कॅपिटल अकाउंट, आणि कॅपिटल मध्ये दोघांचा जो बॅलन्स असेल तो ट्रान्सफर करायचा. मग फर्स्ट इन रंभा आणि लास्ट इन वर्षा, सॉरी उर्वशी. मग फर्स्ट इन रंभाचा जो बॅलन्स होता तो होता 42,100 रुपीज, आणि उर्वशीचा बॅलन्स होता 21,260 रुपीज. यांची टोटल 63,360, राईट, 63,360 रुपीज. आता आपला जे काही प्रॉफिट अँड लॉस क्लोज झाला, कॅपिटल पण क्लोज झाला, राईट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटल कॅपिटल झालेली, पार्टनर कॅपिटल अकाउंटची सुद्धा टोटल झालेली, आणि त्यानंतर आपल्याला क्लोज करायचे आता बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटची टोटल करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, आउटर कॉलमला सगळे बॅलन्स आलेत का ते चेक करून घ्यायचे. ऑलरेडी लायबिलिटी साइडचे 4 कंडिशन होत्या त्या सगळ्या आउटर कॉलमला आहेत. असेट साइडची चेक करून घ्या, ऑलरेडी प्लांट अँड मशिनरी आउटरला आहे, बिल्डिंग सुद्धा आउटरला आहे, स्टॉक सुद्धा आहे, डेटर्स पण आउटरला आहे, पण बँक बॅलन्स आउटरला नाहीये. तो बॅलन्स आउटरला घ्यायचा आहे 12,400 रुपीज. आणि आता काय करायचे, याची टोटल करायची आहे, आणि टोटल करत असताना दोन्ही सेट आपल्या काय झाले पाहिजे, मॅच झाला पाहिजे. त्याची टोटल येते 63,360 प्लस 44,440 प्लस 20,000 प्लस 1,200, टोटल येईल 1,29,000. किती? 1,29,000. सेम ॲज इट इज ह्याची सुद्धा टोटल येते 1,29,000. जर दोन्ही साईड जर तुमच्या सारखे येत असेल तर तुमचा क्वेश्चन पूर्णपणे टॅली होतोय. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही क्वेश्चन होता तो सॉल्व्ह करायचा होता. आणि ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID ऑलरेडी तुम्हाला दिलेलीच आहे. त्यावर तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता किंवा कमेंट सुद्धा करून सांगू शकता की आम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमवर आपण जे काही निवारण असेल तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण देऊया. ओके, थँक्यू.